आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव्ह भाग 65. गार्गी, तू तू इथं? प्रियाशच्या नजरेत भीती होती गार्गीला अचानक समोर पाहून. हो, मी इथे. पण तुझं काय चाललंय इथे? माझ्याशी संपर्क तोडून इथे मुंबईमध्ये येऊन मस्त मजा करतोयस. माझा फोन ब्लॉक करताना तुला लाज नाही वाटली? कार्तिककडून 5 लाख रुपये घेतलेस, आपलं प्रेम विकलंस आणि तुला साधी माझी आठवणही नाही आली. इतकं नीच लेवलचं कसं काय वागू शकतोयस तू प्रियांश? तुला एकदाही माझा विचार आला नाही? तिच्या प्रश्नांनी तो बेजार झाला. ती त्याच्याजवळ येत त्याच्या छातीवर दोन्ही हातांनी मारत होती. पण त्याच्यासाठी तिला मुठीत करणं किती वेळाचं काम होतं. तो त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. त्याने लगेचच चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि गरीब चेहरा करत तिला म्हणाला, गार्गी, मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही आहे. ऐक माझं, आत्ता नको बोलूया या विषयावर. मलाही वेळ नाही आहे. आपण उद्या भेटलो तर चालेल का? मला तुला आता भेटायचंच नाही आहे. इतका मनातून उतरलायस तू. मी वेड्यासारखी तुझ्यासाठी झुरत होते, तुझी आठवण काढत होते आणि तुला माझी जराही दया आली नाही. प्रियांश, आय हेट यू, ती रागात म्हणाली. तुझा राग मला कळतोय गार्गी, पण माझीही काहीतरी बाजू आहे. माझ्याकडे आत्ता एवढा वेळ नाही आहे, त्यामुळे मी तुला सांगू शकत नाही. बट उद्या नक्की भेटून सांगेन. का? उद्या का? जे काय बोलायचं ते आत्ता बोल ना, ती चिडून म्हणत होती. तर एवढ्यात एक व्यक्ती त्याला बोलावत आला. प्रियांश, अरे काय, किती वेळ लावला आहे? चल ना, निघूया. उद्याचा शो फायनल असेल, त्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. चल निघूया. आता ऑफिसमध्ये पोहोचावं लागेल आपल्याला. हो, वेट, 1-2च मिनिट दे, मी आलोच. त्याला समजावत तो म्हणाला आणि गार्गीकडे वळला. गार्गी, पाहिलंच ना, मी आत्ता खरंच घाईत आहे. मी सगळं सांगतो, पण उद्या. चल बाय, भेटू उद्या, काळजी घे. पण प्रियांश, उद्या भेटू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गार्गी? त्यानेच तिला उलट गुगली प्रश्न टाकला. तिला संभ्रमात मान हलवावी का नाही काहीच समजलं नाही आणि पाहता पाहता तो गर्दीत मिसळूनही गेला. प्रियांश गर्दीत दिसेनासा झाला, पण त्याचे शब्द मात्र गार्गीच्या कानात घुमत राहिले. ती तिथेच स्तब्ध उभी होती. आजूबाजूला लोक होते, गडबड होती, पण गार्गीसाठी जणू सगळं जग शांत झालं होतं. विश्वास तर तुझ्यावरच होता प्रियांश, पण तो तूच तोडला आहेस ना. आणि स्वतःहून मला कॉन्टॅक्ट तरी कुठं केलास? आज समोर आला म्हणून तुझी बाजू ऐकवायची आहे तुला मला, मग स्वतःहून का नाही कॉल केलास कधी? गार्गी शांत पावलांनी तिथून तिच्या रूमकडे निघाली. मनात खूप सारे प्रश्न होते, पण प्रियांश त्याचं उत्तर देतो म्हणाला होता. तो नॉर्मली बोलला. त्याला फसवायचं असतं तर तो बोललाच नसता किंवा निघून गेला असता. पण मग असं काय आहे जे त्याला सांगायचंय? बहुतेक उद्या त्याला भेटल्याशिवाय नाही समजणार. तसंही आता तिला उद्या फायनल असणाऱ्या शोसाठी आणि पारितोषिक वितरणासाठी स्वतःला तयार करायचं होतं. गार्गी काहीच वेळात रूममध्ये आली. तिला माहिती होतं उद्या आपण जिंकणार आहोत. गार्गी रूममध्ये आली, पाहते तर रिया फोनवर होती. ते पाहून तिनं दार लावलं आणि डायरेक्ट फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेली. आत येत नळ चालू केला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. तिला रडू येत होतं, पण तिला माहिती होतं की आता रडून चालणार नाही. उद्या तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. तिने स्वतःला सावरलं आणि तोंडावर खूप सारं पाणी मारलं. रियाला बाहेर जायला तयार असल्याचं सांगितल्यामुळे ती तिच्यासाठी नाईलाजाने तयार झाली आणि दोघीही डिनरसाठी म्हणून बाहेर पडल्या. त्या रात्री बेडवर पडल्यावर तिला काही झोपच लागत नव्हती. तिचं मन वेगळ्याच द्वंद्वात अडकलेलं. प्रियांशला असं काय सांगायचंय हे एक कोड होतं आणि दुसरीकडे कार्तिकचा थोडाफार विचार करू लागलेली ती. मग कार्तिकने दाखवलेला व्हिडिओ खरा की आता प्रियांश सांगणारे ते सत्य? त्यातच तिचं कन्फ्युजन झालेलं. तिला माहीतही नव्हतं उद्या प्रियांश त्याची दुसरी चाल खेळणार होता, ज्यासाठी तो आधीच प्रिपेअर्ड होता. सकाळचे 9 वाजले होते. हॉटेल सेंट रेजिसमध्ये
फॅशन शोसाठी प्रत्येक पार्टिसिपेंटची जय्यत तयारी झाली होती. रात्रीच्या जागरणामुळे गार्गीला आज थोडं लो वाटत होतं, पण तरीही ती या शेवटच्या दिवसासाठी पूर्ण तयार होती. बॅकस्टेजला कमालीची धावपळ होती. संगीत, प्रकाश योजना आणि मॉडेल्सची लगबग. गार्गीने डिझाईन केलेले ते इंडो वेस्टर्न कपडे जेव्हा रियाने परिधान केले तेव्हा रॅम्पवर आजही एक वेगळीच जादू निर्माण झालेली. गार्गी रॅम्पच्या कोपऱ्यात उभी राहून सगळं बघत होती, पण तिची नजर नकळत फोटोग्राफर्सच्या गर्दीत प्रियांशला शोधत होती. तो तिथेच कुठेतरी कामात होता, पण त्याने तिच्याकडे पाहिलं नाही. तो वेळ एखाद्या सुरमई वेळेसारखा सर सरकला आणि शेवटी निकालाची वेळ आली. परीक्षक स्टेजवर आले आणि गार्गीचं हृदय जोराजोराने धडधडू लागलं. फॅशन शोचा विनर पहिला घोषित झाला. ती कोणीतरी मुंबईचीच मुलगी होती आणि आता वेळ होती दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विनरच्या घोषणेची. गार्गीने डोळे बंद करून घेतले होते आणि एक क्षणाला एक आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. आणि या स्पर्धेची फर्स्ट रनरअप ठरली आहे मिस गार्गी इनामदार. टाळ्यांचा कडकडाट झाला. रियाने आनंदाने गार्गीला मिठी मारली. गार्गी स्टेजवर गेली. तिने ते चकाकणारं पदक आणि प्रशस्तीपत्र आणि दुसऱ्या क्रमांकाची रक्कम स्वीकारली, जी 1,00,000ची रक्कम होती. ही तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी यशाची पायरी होती. पण तिच्या मनात मात्र प्रियांशच्या भेटीचं वादळ शमलं नव्हतं. तिला विजेता होता आलं नाही याचं दुःख नव्हतं, कारण फर्स्ट रनरअप होणं ही सुद्धा तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. शो संपला. मीडियाचे फोटो झाले आणि ती स्टेजवरून खाली आली. एवढ्यात प्रियांश तिच्या जवळ आला. कॉंग्रॅच्युलेशन गार्गी, मला माहीत होतं तू काहीतरी करून दाखवणार आयुष्यात आणि तू केलंस. प्राऊड ऑफ यू डिअर. तिने त्यावर काहीच रिप्लाय केला नाही. ती चिडली आहे हे प्रियांशला तिच्या बॉडी लँग्वेजमधूनच दिसत होतं. तो ते ओळखूनच म्हणाला, मला माहिती आहे तुला राग आलाय माझा आणि साहजिक आहे, पण आय होप मला बोलायची एक संधी तरी देशील. मी आज तुझ्यासाठी वेळ काढलाय, बाहेर वाट पाहतोय. ठीक आहे. तिथून तडक बाजूला निघून रियाजवळ आली. गार्गी मॅम, खुश आहात ना आज? मी सांगितलं कार्तिकला. खूप खूप खुश झालाय तोही. रिया, मला एक जरा काम आहे, तर मी थोडं बाहेर जाऊन येते. ओ, पण आपल्याला थोड्या वेळाने निघायचं आहे ना पुण्याला. हो, मला माहिती आहे. एक अर्धा तास दे, मी आलेच. हे एवढं माझं अवॉर्ड रूमवर नेशील, ओके? म्हणत रिया निघून गेली आणि गार्गीचे पाय आता हॉटेल बाहेर जायला वळले. गार्गी बाहेर आली तर प्रियांश हॉटेल बाहेर तिचीच वाट पाहत होता. ती येताच सावध झाला. आलीस? थँक गॉड, मला वाटलं आता येतेस की नाही. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय म्हणून मी येणारच होते ना प्रियांश. बोल आता, वेळ न घालवता. मला परत पुण्याला निघायचंय. ओके, चल, तिकडे एक छान कॅफे आहे, तिथे जाऊन आरामात बोलू. तो अगदीच निवांत असल्यासारखा बोलत होता. फालतूगिरी करू नकोस. जे काय असेल ते इथेच बोल. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. गार्गी एकदम तुटक बोलत होती. अशी का बोलतेस गार्गी? का माझ्याविषयी काहीही भरवलंय तुला तुझ्या नवऱ्याने? त्याचं नाव घेऊ नकोस तू. तू काय वागलायस ते दिसत नाही आहे का तुला? का वागलास असं प्रियांश? मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. ठीक आहे, तुला इथेच बोलायचं आहे तर ऐक. प्रियांश असं म्हणाला, पण तिने काही त्याच्याकडे पाहिलं नाही आणि हाताची घडी घालून ती खालीच पाहत राहिली होती. मी तुला सोडून गेलो, तुझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही, कारण तुझ्या त्या श्रीमंत नवऱ्यानेच मला मजबूर केलं होतं. कळलं ना? काय काय बोलतोयस तू हे? गार्गी त्याच्याकडे पाहू लागली. हो मग काय, मला काय वेड लागलेलं? माझं जिच्यावर प्रेम आहे तिला सोडून जायला? आणि ते 5 लाखाचं काय? जे पैसे तू त्याच्याकडून घेतलेस ते पैसे तुझ्या नवऱ्यानेच दिले होते मला, तुझ्यापासून दूर राहण्यासाठी. मला धमकावलेलं त्याने. काहीही बोलतोयस तू आता प्रियांश. मग घ्यायचेच नव्हते तू ते पैसे. अगं, तो मला धमकावत होता. मला माहिती होतं तुझा असा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मग हे बघ. म्हणत त्याने त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ सुरू केला. गार्गी तो पाहू लागली तर तो व्हिडिओ कार्तिकच्या ऑफिसमधला होता आणि त्यात कार्तिकने त्याच्या दिशेने पैसे भिरकावले आणि त्याला म्हणत होता, हे घे आणि ही गोष्ट लक्षात ठेव,
तुझी एकही चूक तुला कुठल्या कचऱ्याच्या डब्यात टाकेल तुलाही समजणार नाही. लखपती बिखपती सोड, रस्त्यावर भीक मागण्याच्या लायकीचा सोडणार नाही मी. आणि हो प्रियांश, कार्तिकने त्याला मागून हाक मारली. तसा बाहेर पडणारा प्रियांश तिथेच थांबला. एक लक्षात ठेवायचं, इथून पुढे गार्गीपासून दूर राहायचं. म्हणजे काय? ओ इनामदार, गार्गी तुमची बायको फक्त नावाला आहे, ती आधी माझी गर्लफ्रेंड आहे, प्रियांश म्हणत होता. पण आता सध्या ती इनामदार घरची सून आहे. पाहिलं, मी बोललो तर तो काय म्हणाला मला म्हणाला इथून पुढे गार्गीपासून दूर राहायचं. आणि मी गेलो नव्हतो त्याला पैसे मागायला, त्याने बोलावलं होतं. तुझ्यापासून दूर राहायचे पैसे देत होता तो मला, नाहीतर रस्त्यावर भीक मागण्याच्या लायकीचा सोडणार नाही असं म्हणाला मला. मग काय करायला हवं होतं मी? माझ्या सगळ्या घरातल्या लोकांचा जीव वाचवायचा नव्हता का मी? पण असं तो का करेल? मला काय माहीत, काय सांगावं. कदाचित लग्नानंतर तुझ्यावर मन आलं असेल त्याचं. मग काय जहागीरदार आहे तो, त्याला हवं ते मिळवू शकतो. प्रियांश असं म्हणाला तसं कार्तिकाने तिच्यात गोव्यातील हॉटेलवर जे झालं ते आठवलं आणि तिला उगाचच एक भीती मनाला स्पर्शून गेली. हे खरंच खरंय प्रियांश? तिने अगदी दुखावल्या नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं. अहो, मग मी काय खोटं बोलतोय? पण मग तो व्हिडिओ कसला होता तुझा, कुठल्या तरी मुलीबरोबर नाईट क्लबमधला, ज्यात तू त्या मुलीसोबत मस्ती करत होतास? ओ, त्याने दाखवलं तुला ते आणि तू विश्वास ठेवलास? अगं, तो व्हिडिओ एडिटेड असणार आणि मला माहिती आहे त्या हुशार कार्तिक इनामदारने तुला सांगितलं असेल की मी पैसे मागितले, बरोबर ना? अगं, डबल गेम खेळतोय तो. तुला कळत नाही कारण तू भोळी आहेस. म्हणून मी म्हणत होतो तुला, तू त्याच्याशी लग्न करू नकोस. पण नाही, तू ऐकली नाहीस. तो तिच्याकडे जाणीवपूर्वक पाहत म्हणत होता. गार्गी विचारात हरवलेली त्याला यावरून कळत होतं की तिचा बहुतेक विश्वास बसतो आहे. म्हणजे प्रियांश म्हणतोय तेच खरं आहे तर. म्हणून त्याने त्या दिवशी मला यॉटवर नेलं, मैत्रीचा हात केला आणि त्या रात्री माझं सगळं सर्वस्व हिरावून घेतलं. हे सगळं ठरवून होतं आणि आताही तर तो काळजी घेतोय माझी, बहुतेक बदलतो आहे. पण यामागे त्याचा हा हेतू असेल असं का नाही आलं माझ्या लक्षात? आणि मी तसं वागून प्रियांशला धोका दिला. आता काय करणार आहे मी? तिच्या डोळ्यात आता पाणी तरळलं. गार्गी आर यू ओके? ती गडबडून म्हणाली. काय झालं? काही नाही. तू मला हा व्हिडिओ पाठवतोस का प्लीज? ती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. ओके, पण आता काय करणार आहेस? कृपा करून त्याला काहीही बोलायला जाऊ नकोस, नाहीतर तो माझ्या कुटुंबाला धोका करेल. मी कसा बसा इथे येऊन जीव वाचवतोय माझा आणि माझ्या कुटुंबाचा. सो प्लीज गार्गी, नको यार. तू मला व्हिडिओ दे बोलले ना प्रियांश. अगं, तुला कळतंय का? तू पुन्हा काहीतरी गडबड करून ठेवशील. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग असं काहीही होणार नाही, हा माझा शब्द आहे. पाठव मला तो. डोळ्यातून बाहेर पडलेलं पाणी पुसत ती म्हणाली. प्रियांशला आता ऑप्शन नव्हता, त्याने तिला तो पाठवला. तसाही तिचा नंबर होताच त्याच्याकडे. बस आता त्याचा नंबर नवीन होता. बरं चल, मला आता निघायला हवा. अगं, लगेच निघालीस? ही भेटलीही नाहीस नीट आणि अशीच निघालीस. एकतर इतक्या दिवसांनी भेटलीस गार्गी. प्रियांश, निवांत भेटेल मी आता तुला, ओके? आणि नंबर बंद केलास तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल, सांगून ठेवते, म्हणत ती सरळ निघून गेली. तिला आता बस कार्तिकला कधी भेटते आणि त्याला जाब विचारते असं झालेलं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? गार्गीने कार्तिकला जाब विचारायला हवा का? ॲक्च्युली तिने कार्तिकवर विश्वास ठेवायला हवा होता, कारण प्रियांश डबल गेम खेळतोय. बघूया गार्गीला प्रियांशचं हे सत्य कधी कळतंय. कदाचित ती वेळ आता जवळ आलेली आहे. पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.